जेव्हा श्रावण मास सुरू होतो आणि मल्हारच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते श्रावण मासामुळे, तेव्हा नुपूर आणि मल्हार हे दोघेही पूजेसाठी बसलेले असतात. तेव्हा पूजा संपन्न होते आणि मल्हार बोलतो, नुपूर तुला काय मागायचं आहे ना ते बिंदास आणि मोकळ्या मनाने माझ्याकडे माग. नुपूर बोलते, हो नक्की मल्हार सर. तेव्हा नक्की मल्हार बोलतो. तेव्हा नुपूर बोलते, पुन्हा एकदा प्रेमात पडा. तेव्हा मल्हार बोलतो, ऑफकोर्स नुपूर, मी तुझ्या 7ही जन्मामध्ये प्रेमातच आहे. ह्या जन्मात काय, पुढच्या 7ही जन्म मला तूच हवी आहे आणि तुझ्याच प्रेमात मी पडणार आहे. हीच मी देवाकडे प्रार्थना केली आहे. तेव्हा नुपूर बोलते, माझ्या नाही. तेव्हा मल्हार बोलतो, मग कुणाच्या? तेव्हा नुपूर बोलते, संजनाच्या प्रेमामध्ये पुन्हा पडा. तेव्हा मल्हार बोलतो, नुपूर तू हे काय बोलतेस, काय वेडी झाली आहे का? तेव्हा नुपूर बोलते, मी वेडी नाही झाली मल्हार सर, पण संजनाचा काय प्लॅन आहे हा तर आपल्याला समजेल ना. ती कशामुळे आपल्या घरात आली आहे, काय हवं आहे तिला, किती मुद्दाम आली आहे, हे तर आपल्याला कळेल ना. तेव्हा मल्हार बोलतो, हे माझ्याकडून शक्य होणार नाही. तेव्हा नुपूर बोलते, तुम्हाला माझ्या प्रेमाची शपथ आहे, आपल्या प्रेमाची. जेव्हा मल्हार बोलतो, मी तुझ्यासाठी करतो हे.